दिवाळी सुरू झालेली आहे। शेवटी बांधकाम कामगारांना महाराष्ट्रामध्ये बोनस मिळालाच नाही। बिहारमधल्या सरकारने मात्र दिवाळीपूर्वी 5,000 रुपये सानुग्रह अनुदान सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना दिले। खरं म्हणजे या सत्तेमध्ये सध्या जे सामील आहेत त्यांनी बोनस दिला म्हणून यापूर्वी जाहीर केलेलं होतं। आता जे हसन मुश्रीफ साहेब आहेत ते जुन्या सरकारच्या काळामध्ये त्यांनी 2021 मध्ये जाहीर केलं होतं की बांधकाम कामगारांना आम्ही 5,000 रुपये दिले। त्यांची घोषणा यशस्वी झाली नाही म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये गेलो। हायकोर्टने सांगितलं की याबद्दल महाराष्ट्र शासनाने निर्णय करावा, तरीही निर्णय केला नाही। त्यानंतर हे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी मागच्या दिवाळीला जाहीर केलं की आम्ही बांधकाम कामगारांना 5,000 रुपये बोनस दिला, तुम्ही जावा, तुमचं बँक पुस्तक अपडेट करा, तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील। दादांत खोटं बोलणारा माझे मंत्री, दादांत खोटे बोलणारे हे आमदार सुरेश भाऊ खाडे यांना आज काहीच वाटत नाही की त्यांनी गेल्या वर्षी बोनस जाहीर केलेला होता आणि तो कामगारांना मिळालेला नाही। हे दोन्ही सत्तेमध्ये आहेत। आता तिसरे जे मंत्री आहेत आकाशजी फुंडकर, 19 सप्टेंबर रोजी आम्ही आझाद मैदानमध्ये आंदोलन केलं। शिष्टमंडळ संघटनेचं भेटल्यावर हे महाशय म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत बोनस द्यायला म्हणून आम्ही देणार नाही। किती खोटं बोलतात बघा। म्हणजे आता कुठले पैसे आले हो? पेट्या द्यायला, भांडी द्यायला, नव्याने 12 वस्तू द्यायला, हे कुठनं पैसे आणले का? तुमच्या घरातनं आणलेत काय पैसे? म्हणजे मंडळातलेच पैसे आहेत। 7,000 कोटी रुपये अजून शिल्लक आहेत। तुम्ही जर सगळ्या कामगारांना 5,000 रुपये बोनस दिला असता तर काहीच बिघडलं नसतं। तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे उचलून देता आणि मग काय बांधकाम कामगारांनी तुमचं काय घोडं मारले काय? त्यांचे पैसे त्यांना तुम्ही देत नाही। म्हणजे या देशामध्ये बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी सर्व कायद्याची अंमलबजावणी बिल्डर्स मालक करीत नसल्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या खर्चातला 1% जो कामगारांचा आहे काम करीत असलेला तो तुमच्या निधीमध्ये आम्ही देतो, तुम्हाला काय द्यायचे द्या। म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये हमाल कामगारांना बोनस दिला, एसटी कामगारांना बोनस दिला, इतरांना दिला, पण बांधकाम कामगारांना मात्र दिला नाही। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वच राजकीय पक्षांचं या बांधकाम कामगारांच्याकडे दुर्लक्ष आहे। आज 60 लाख नोंदीत बांधकाम कामगार आहेत महाराष्ट्रामध्ये आणि तरी दुर्लक्ष आहे। आणि फक्त दुर्लक्ष नाही तर ह्या मंडळामध्ये चाललेला जो काळा बाजार आहे, भ्रष्टाचार आहे, हे सगळा दडपून ठेवायला सुद्धा विरोधी पक्ष सुद्धा सत्ताधाऱ्यांना मदत करतात। विधानसभेमध्ये विषय आला, धाराशिवच्या कलेक्टरने दिलेला होता रिपोर्ट की बोगस बिलं तयार केलेली आहेत, मध्यान्ह भोजन मध्ये करोडो रुपये हे गैरमार्गाने दिलेले आहेत, त्याची चौकशी करा। सगळ्या आमदारांनी मिळून हा अहवालच गुंडाळून ठेवला आणि न केलेल्या कामाचे करोडो रुपये हे त्या कंत्राटदाराला या महाराष्ट्र सरकारने देऊन टाकली। म्हणजे आतापर्यंत किती दिलेले आहेत? 2021 पासून कमीत कमी 5,000 कोटीपेक्षा सुद्धा जास्त रक्कम दिलेली आहे की जी सगळ्या योजनांना मिळून 2011 सालापासून आजपर्यंत 30% पेक्षाही जास्त रक्कम होती। अगदी योजना बंद पडल्यावर सुद्धा 23-24च्या जमा खर्चामध्ये यांनी 2,023 कोटी रुपये या कंत्राटदाराला देऊन टाकले। म्हणजे दलालांचं भरं करण्यासाठी कामगारांच्या नावावर सध्या उद्योग चालू आहे आणि कामगार जे मागतात ते द्यायचं नाही। पूर्वी एकदा काय झालं होतं की रोम शहर जळत असताना लोकांना भाकरी मिळत नव्हती खायला, ब्रेड मिळत नव्हता। लोक म्हटले निदान आम्हाला ब्रेडची तरी व्यवस्था करा। तो राजा एवढा हरामी, त्याने सांगितलं ब्रेड कशाला खाताय, तुम्ही केक खावा। तसं हे तुम्ही बोनस कशाला मागताय, बोनस घेऊन दिवाळी कशाला साजरी करताय? भांडी घ्या, भांडी घासा, सतरंजी घ्या, ब्लँकेट घ्या, त्याच्यावर झोपा, कशाला पाहिजे तुम्हाला? हे असं म्हणण्याचा प्रकार आहे।
भांडी घ्या, आम्ही तुम्हाला बोनस देणार नाही, असं सरळ सरळ म्हणणं आहे. म्हणजे यांची इच्छा आहे, हे कोण ठरवणार? बांधकाम कामगार म्हणतात बोनस द्या आणि हे म्हणतायत तुम्ही भांडी घ्या. आणि ज्या भांड्यांच्या किमती ज्या आहेत त्या बाजारभावापेक्षा चौपट दराने लावलेले आहे. सुरक्षा पेटीचे दर चौपटीपेक्षा जास्त लावलेले आहे. सगळं दलालांचं भलं करायचं, कंत्राटदारांचं भलं करायचं आणि त्यांच्या टक्केवारीमध्ये यांचंही भलं होतं. हे सगळं सुरू आहे. आणि हे सगळं या महाराष्ट्रामध्ये जितका बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कायदा गुंडवून ठेवलेला आहे तसं देशात कुठंच ठेवलेला नाही. एकतर या कल्याणकारी मंडळावर त्यांनी बांधकाम कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमायला पाहिजेत असा कायदा असून सुद्धा ते नेमलेले नाहीत. त्याच्यामुळे यांचे सगळे निर्णय बेकायदेशीर आहेत. भारत सरकारनं हेच भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, वर सुद्धा भाजपचं सरकार आहे. वरच्या भाजपवाल्यांनी सांगितलं की तुम्ही वस्तू रूपाने कामगारांना देऊ नका, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो, गैरव्यवहार होतो. तरी सुद्धा दादागिरी करून, सक्ती करून हे लाभ देतच नाहीत. हे वस्तू घ्या आणि झोपा म्हणून सांगतात. म्हणजे भाजप सरकारचं सुद्धा हे ऐकत नाही आणि वस्तू वाटप द्यायचं काम चालू आहे. आता हे होत असताना त्यांनी सध्या तुम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये बघा, सगळ्या जिल्ह्यामध्ये सध्या त्यांनी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणे, अंत्यविधीची रक्कम देणे, विधवा महिलांना मदत देणे, हे सगळे अर्ज पेंडिंग ठेवून टाकलेले. तपासू नका म्हणून त्यांचे आदेश आहेत. मग काय करा, तुम्ही नवीन नूतनीकरणाच्या अर्जांना मंजुरी द्या ताबडतोब. म्हणजे मग ह्यांचं सगळं गिऱ्हाईक तयार होते, धावत पळत जातात, लोकांना खुळं करायचा उद्योग चालू आहे. लोकांच्या लक्षात येत नाही. हे टांग्याला बांधलेल्या घोड्यासारखं सध्या लोकांची अवस्था झालेली आहे. म्हणजे घोडं पळत असतंय, टांगेवाला काय करतो की जवळच त्याला त्याच्या डोळ्याला दिसेल अशी एक हिरवी पेंडी लावलेली असते. आणि त्या घोड्याला वाटते की आत्ता गवत देईल, वैरण देईल, नंतर देईल. ते पळत राहते, मालक काय त्याला देत नाही. तसं हे बोनस होऊन बसले. बोनस म्हणजे एक हिरवी पेंडी सारखं त्यांनी एक आमिष दाखवून ठेवलेलं आहे आणि द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. कधी हायकोर्टने 2021 साली सांगितलं की तुम्ही 6 महिन्यामध्ये बोनसचा निर्णय करा. 4 वर्ष झाला निर्णय केलेला नाही. म्हणजे त्याच्याबद्दल यांची कोर्टाचा सुद्धा आदेश मानायचा नाही, त्यांचा अवमान करायचा, त्यांची पर्वा करायची नाही, परंतु कंत्राटदारांचं भलं करायचं, त्यांना पैसे वाटप करायचं, हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. दुर्दैवाने हे समजून घ्यायला हे बांधकाम कामगारांनी समजून घेतलं पाहिजे. ही बांधकाम कामगारांची फसवणूक सुरू आहे. एका बाजूने आमिष दाखवायचं वस्तूंचं आणि दुसऱ्या बाजूने मुख्य मूलभूत हक्क काढून घ्यायचे, त्यांच्या मुलाची स्कॉलरशिप काढून घ्यायची, डिलिव्हरीची रजा जी मिळते, फंड मिळतो तो काढून घ्यायचा, मृत्यूचे लाभ काढून द्यायचे, हे सगळं सुरू आहे. तर त्यासाठी कामगारांनी याच्याबद्दल गंभीरपणे विचार केला पाहिजे. वस्तू घेऊन येत असं माझं म्हणणं नाही, पण वस्तू देऊन सुद्धा तुम्ही बाकीचे सगळे लाभ तुम्ही कामगारांना देऊ शकता, ते मात्र तुम्ही थांबवलेलं आहे. ते ताबडतोब चालू झालं पाहिजे. अन्यथा दिवाळीनंतर आपण जोरदार लढाईची तयारी करावी बांधकाम कामगारांनी, असे आपल्याला मी आवाहन करीत आहे. मी शंकर पुजारी. हे युट्यूब चॅनल जे आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. आपल्याला काही प्रश्न असतील, शंका असतील, जरूर विचारा. तुम्ही प्रश्न विचारू शकता इनबॉक्समध्ये. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. धन्यवाद. दिवाळीला आपल्या हार्दिक शुभेच्छा.